महामार्गाचे चौपदरीकरणाचे स्वप्न गेल्या 18 वर्षांपासून रेंगाळत आहे। अनेक मंत्र्यांनी दौरे केले, डेडलाईन दिल्या, पण हा महामार्ग कोकणवासियांचा कसोटीचा प्रवास कायम ठेवतोय। यंदाही गणेशोत्सवात कोकणवासियांना खड्ड्यातून प्रवास करावा लागणार आहे। मात्र आता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुन्हा एकदा आशेचा किरण दाखवलाय। पूर्णत्वाला गेलेली आहेत। आज साधारण 90-95% हायवेचं काम होत आलेलं आहे। काही ठिकाणी थोडंफार एजन्सीज नीट नव्हत्या, काही ठिकाणी नैसर्गिक ह्याच्यामुळे कामं लांबली, काही ठिकाणी लँड ॲक्विजिशनमुळे कामं लांबली, अशा काही अडचणी आहेत। आज मानगाव, इंदापूर वगैरे इथले जे आहेत तिथं थोडा उशीर लागणार आहे तिथली कामं व्हायला, कारण त्यांचे टेंडर जे आहेत हे जरा उशिरा झाले। त्यामुळे आज इथं नवीन एजन्सी दिल्यात आपण ज्या कामं सुरू केलीत, रेल्वे ओव्हरब्रिज असतील, बायपास असेल, हे सगळं जे आहे ते आता अंतिम याच्यामध्ये आलंय। आणि त्याच्या पलीकडे सांगतो, याच्या पलीकडे सुद्धा जी कामं पूर्वीच्या ह्याच्यातनं राहून गेली, मग आता ज्या ठिकाणी आपण उभा आहे इथं त्यांना व्हेकल अंडरपास पाहिजे। माग आम्ही चिता बरोबर ना गाव चितेच्या इथं आम्ही थांबलो, तिथं त्यांची सर्व्हिस रोडची आणि व्हेकल अंडरपासची मागणी होती। तिथले ही कामं पुढचा आपण नॅशनल हायवेनं एक उरलेला याचं आपण हे केलेलं आहे। साधारण तो आणखीन एक 200 कोटीचा कार्यक्रम होणार आहे, तो गडकरी साहेबांकडं नॅशनल हायवेवाल्यांनी पाठवून दिलाय मंजुरीला। याच्यामध्ये परशुराम घाटाचं वायाडक्ट सुद्धा आपण हे पण लक्षात घ्या। परशुराम घाटामध्ये ऍक्सिडेंट होतात, ते डोंगर सारखा कोसळतो, तिथं बरेच हे होतं, त्यामुळे मधल्या अधिवेशनात पण हा विषय झाला होता। परशुराम घाटाचं नवीन वायाडक्टचा सुद्धा सर्वे करून आपण गडकरी साहेबांकडे पाठवू। मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार पुढील वर्षी हा महामार्ग पूर्ण होण्याची शक्यता आहे। मात्र यंदाच्या गणेशोत्सवात कोकणवासियांना तात्पुरत्या खड्डे दुरुस्तीसह प्रवास करावा लागणार आहे। मुंबई गोवा महामार्गाचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी आणखी 1 वर्ष आणि 200 कोटींचा खर्च। आता प्रश्न आहे, मंत्र्यांचे हे आश्वासन खरे ठरेल की पुन्हा एकदा डेडलाईन रोड रोल खाली चिरडली जाईल, हे आता येणारा काळच सांगेल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाईप करायला विसरू नका।